महाराष्ट्रासह संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बदलापूर येथील शाळेतील 2 लहानग्या मुलींच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात ठार झालाय। तुरुंगातून पोलीस कोठडीत त्याला नेण्यात येत असताना त्यानं पोलिसांकडून बंदूक हिसकावून गोळीबार केला। यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला। पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय जखमी झाला। त्यानंतर त्याला तातडीनं कळवा रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणानंतर राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत। बदलापूर घटनेनंतर चौकशीत अक्षय शिंदे याच्यावर अन्य 2 गुन्हे दाखल करण्यात आले होते। यापैकी एका गुन्ह्यात न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली होती। त्यानुसार बदलापूर पोलीस त्याचा ताबा घेण्यासाठी तळोजा तुरुंगात गेले होते। अक्षय शिंदेला तुरुंगातून ताब्यात घेऊन जात असताना त्यानं शेजारी बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली आणि स्वतःवर गोळी झाडून घेतली। त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे देखील गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कोर्टाकडून कोठडी मिळाल्यानंतर बदलापूर पोलीस अक्षय शिंदे याला ताब्यात घेण्यासाठी तळोजा तुरुंगात गेले होते। संध्याकाळी 5:30च्या सुमारास पोलीस त्याला तुरुंगातून घेऊन निघाले। 6:30च्या सुमारास मुंब्रा येथे गेले असताना अक्षयने शेजारी बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडील बंदूक हिसकावून घेतली आणि 2 गोळ्या झाडल्या। यात निलेश मोरे हे जखमी झाले। यावर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी 3 गोळ्या झाडल्या आणि यात अक्षय जखमी झाला। त्याच्या डोक्याला गोळी लागल्याचं समजतं। या घटनेनंतर पोलिसांनी अक्षय शिंदेसह जखमी पोलीस अधिकाऱ्यांना तातडीनं कळवा येथील रुग्णालयात नेलं। अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। ही बनावट चकमक असल्याचं टीका पृथ्वीराज चव्हाण, सुषमा अंधारे यांनी केली आहे। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला मरेपर्यंत फाशी देण्यात यायला हवी होती, परंतु शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी हे एन्काउंटर करण्यात आले। त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तातडीनं चौकशी करण्याचे आदेश दिलेत। फडणवीस यांनी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याच्या वृत्तालाही दुजोरा दिलाय। या आरोपीला फाशी देण्याची मागणी करणारे विरोधक पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्या म्हणून आरोपीची बाजू घेत असून ते निंदनीय असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। ठाणे पूर्व कोपरी येथील दौलतनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा विकास क्लस्टरच्या माध्यमातून करण्याचा एकमुखी ठराव सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर झालाय। क्लस्टर विकासामुळे सभासदांना प्रशस्त घर, उद्यान, जॉगिंग ट्रॅक, अंतर्गत रस्ते, पार्किंग, स्विमिंग पूल आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत। मात्र काही विघ्नसंतोषी मुठभर सभासदांनी स्वार्थासाठी कांगावा करत विकासाविरोधात भूमिका घेतली आहे। या अपप्रचाराला उर्वरित 200 सदस्य बळी पडले नाहीत आणि पडणार नाहीत असं स्पष्टीकरण एका पत्रकार परिषदेत कार्यकारी मंडळानं दिलं आहे। या पत्रकार परिषदेला सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी, सचिव महेश कर्णा, खजिनदार रमेश जीवानी, कार्यकारी मंडळ सदस्य तसंच सभासद उपस्थित होते। दौलतनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही सुमारे 60 वर्ष जुनी आहे। सोसायटीला 2002 पासून C1 अतिधोकादायक इमारत म्हणून अनेक नोटिसा मिळाल्यात। सध्या सर्व रहिवासी हे जीव मुठीत धरून धोकादायक इमारतीत राहत आहेत। काही विघ्नसंतोषी लोकांना त्याचं गांभीर्य नसल्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी ते इतर सभासदांना भडकवत आहेत। तसंच मॅनेजिंग कमिटीला विचारात न घेता बिल्डरला त्रास देऊन डेव्हलपमेंट थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी केलाय। मेसर्स यश अशोका डेव्हलपर्सची नियुक्ती बहुमतानं DDRच्या उपस्थितीत करण्यात आली आहे। त्यानंतर आम्ही एकमतानं क्लस्टर योजनेला मान्यता दिली आहे। क्लस्टरला एकमतानं मान्यता दिली म्हणून मेसर्स यश अशोका यांनी कायदेशीर बाबी पूर्ण करून ते कार्य करत आहेत। कमिटी आणि सभासदांचा मेसर्स यश अशोका डेव्हलपरला दौलतनगर डेव्हलपमेंट कामासाठी पूर्णपणे पाठिंबा असल्याचं सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी सांगितलं। महाराष्ट्र शासनाच्या अटी व शर्तींप्रमाणे आम्ही दौलतनगर कमिटी मेंबर आणि सभासदांनी शासनानं जी नियमावली क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी दिली आहे त्याचं पालन करून कायदेशीर बाबी पूर्ण करून काम करत आहोत। आज क्लस्टरच्या माध्यमातून दर्जेदार घरं, रस्ते तसंच स्विमिंग पूल, उद्यानं आणि इतर अनेक सुविधा मिळून संपूर्ण दौलतनगर रहिवाशांच्या घराचं स्वप्न साकार होत आहे। यासाठी आम्ही मेसर्स यश अशोकाचे आभारी असल्याचं सचिव महेश कर्णा यांनी सांगितलं।
क्लस्टर योजनेअंतर्गत बिल्डरनं 25% वाढीव क्षेत्र देण्यास बंधनकारक आहे, परंतु मेसर्स यश अशोका बिल्डरकडून 32% वाढीव क्षेत्र मंजूर करून घेण्यात आले. सध्याच्या परिस्थितीत दौलतनगरमधील सर्व इमारती निकसित केल्या नसताना मेसर्स यश अशोका हे भाडे देण्यास बांधील नसतानाही बिल्डर जे डेव्हलपमेंटच्या कामामध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशानं इतर सभासदांना एका नामांकित बिल्डरला अर्धवट आणि चुकीची माहिती देऊन ते नामांकित बिल्डर दौलतनगरचा डेव्हलपमेंटचं काम करण्यात इच्छुक आहे असे सांगत आहेत. परंतु त्या बिल्डरला सत्यता कळल्यानंतर त्यांनी दौलतनगरच्या डेव्हलपमेंटचं काम करण्यास असमर्थता दर्शवली. काही रहिवाशांनी कमिटीची परवानगी न घेता त्यांच्या सदनिका भाड्यानं दिल्यात. अशा प्रकारे बऱ्याच कायदेशीर गोष्टींची परवानगी कमिटी देत नसल्यामुळे कमिटीच्या विरोधात काही स्वार्थी रहिवाशांनी बनाव करून निरर्थक कलह निर्माण केलाय. आजही विरोध करणारे 5 ते 8 रहिवाशी क्लस्टरला 9 महिन्याआधी मीटिंगला हजर होती. त्याच रहिवाशांनी इतर रहिवाशांसोबत क्लस्टरला मान्यता दिली होती. त्याचे पुरावे, फोटो आणि व्हिडिओ यावेळी पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले. या सर्व अडथळ्यांना न जुमानता आम्ही बिल्डरसोबत क्लस्टरला जात आहोत. आज प्रसारमाध्यमातून वैभव भोसले यांचं असं म्हणणं आहे की आमच्या सोसायटीचा पुनर्विकास क्लस्टर अंतर्गत होत आहे. याची कल्पना आम्हाला आज मिळाली, परंतु 26 नोव्हेंबर 2023च्या मीटिंगमध्ये आपण क्लस्टर अंतर्गत पुनर्विकास करणार आहोत असं वक्तव्य स्वतः भोसले यांनी सर्व सभासदांसोबत सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत केलं आहे. सोसायटीच्या AGMमध्ये दौलतनगरची डेव्हलपमेंट ही क्लस्टर योजनेमध्ये होणाऱ्या चर्चेत वैभव भोसले सहभागी झाले आहेत. शोभा नारवानी यांनी विकासक मेसर्स यश अशोका यांचं स्वागत केलं आणि क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी शुभेच्छा दिल्यात. तसंच सोसायटीचे सभासद आणि प्राध्यापक आल्हाद जोशी यांनी क्लस्टर योजनेबद्दल सर्वांच्या वतीनं क्लस्टर योजना मान्य असल्याचं सांगितलं. या व्हिडिओ चित्रीकरणात दिसून येते. याच मीटिंगमध्ये चेअरमॅन अनिल गुलाटी यांनी सर्वांना क्लस्टर योजना मान्य केलं असल्याचं घोषित केलं आणि सर्व उपस्थित सभासदांचे आभार व्यक्त करून त्या मीटिंगची सांगता केली. तेव्हा कोणीही सभासदांनी विरोध केला नसल्याचं स्पष्टीकरण यावेळी कार्यकारिणीच्या वतीनं देण्यात आले. तसंच व्हिडिओ चित्रीकरणातूनही दिसून आले. त्यामुळे अशा प्रकारे कमिटीला विश्वासात न घेता इतर सभासदांची आणि प्रसारमाध्यमांची परस्पर दिशाभूल करण्याचा आणि स्वतःचा हेतू साध्याचा हा प्रयत्न विघ्नसंतोषी लोक करत असल्याचं त्यांनी सांगितलं. माझं नाव महेश राधाकिशन कर्ना. मी दौलतनगर सोसायटीचा गेल्या 9 वर्षापासून सचिव आहे आणि ही पत्रिका परिषद आम्ही घेतली कारण जे लोक खोटे आरोप करतात कमिटी विरुद्ध, बिल्डर विरुद्ध आणि जे आम्ही क्लस्टर मेजॉरिटी काय युनानिमसली पास केला ते असं पसरवतात की आम्ही कधी त्याला मान्यता दिलीच नाही. कारण काय आमची सोसायटी आता 2002 पासून धोकादायक डिक्लेअर झाली. TMC दरवर्षी नोटीस देते आणि आता तरी 2 बिल्डिंग डिमॉलिशसाठी पण आता नोटीस आली आहे. उद्या ते बिल्डिंग डिमॉलिश केले तर लोक कुठे जाणार? 200 परिवार कुठे जाणार? महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान भाईंदर येथे भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनाचं आयोजन. आमदार प्रताप सरनाईक यांनी 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनाचं आयोजन केले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान भाईंदर येथे दररोज दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत हा सत्संग संपन्न होईल.
मीरा भाईंदरच्या नागरिकांना या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणाची अनुभूती मिळणार आहे। मीरा भाईंदरमध्ये पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रमाणात या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून शहरात उत्साहाचं वातावरण आहे। या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनास प्रमुख प्रवचनकर्ते म्हणून श्री श्री अनिरुद्धाचार्य महाराज उपस्थित राहणार आहेत। 3 दिवस त्यांचं प्रवचन होईल, तर तिसऱ्या दिवशी परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज, अनंत श्री विभूषित श्री अयोध्या कोसले सदन पीठाधीश्वर जगद्गुरू रामानुजाचार्य स्वामी श्री वासुदेवाचार्य विद्याभास्करजी महाराज, अनंत श्री विभूषित श्री पश्चिमान्यम द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वतीजी महाराज, स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, कोषाध्यक्ष राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास गजानन ज्योतकर गुरुजी, अयोध्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना पुरोहित आदींचंही या संमेलनात प्रवचन होणार आहे। मीरा भाईंदरमधील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहावी असं आवाहन आयोजक आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं आहे। सप्टेंबर रोजी राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्संगात सहभागी झालेल्या संत महात्म्यांचा सन्मान करण्यात येणार आहे। 28 सप्टेंबर रोजी हिंदू जनजागरण यात्रा नवघर मैदान ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत काढण्यात येणार आहे। तसंच 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नवघर येथील हनुमान मंदिर ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत भव्य कलश यात्रा काढण्यात येणार आहे। या यात्रेत 5100 महिला सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमाचा समारोप मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत पार पडेल। या भागवत सत्संगासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानात 40 ते 50 हजार लोकांसाठी वातानुकूलित डोम मंडप उभारण्यात येत आहेत। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 100 महिला व 100 पुरुष सेवक मदतीसाठी उपलब्ध असणार आहेत। सुरक्षेच्या संबंधी योग्य खबरदारी घेण्यात आली आहे असंही आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। पहिल्यांदाच होणाऱ्या या भव्य दिव्य कार्यक्रमाची जोरदार तयारी आयोजक आणि टीम करत आहे। शनिवार दिनांक 28, रविवार दिनांक 29 आणि सोमवार दिनांक 30 रोजी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सनातन राष्ट्र संमेलनचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर भागवत सप्ताही होणार आहे। देशातील नामवंत प्रवचनकार आदरणीय अनिरुद्धाचार्यजी यांचं प्रवचन त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर पहिल्यांदाच शंकराचार्य गोविंदाचार्य सारखे नामवंत जे जगविख्यात ज्यांना महागुरूची पदवी देण्यात आलेली आहे हिंदू संस्कृतीनुसार ते उपस्थित राहणार आहे आणि ह्या सगळ्या संत महंतांचं आदर करण्यासाठी त्यांना सन्मान करण्यासाठी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब 30 तारखेला सायंकाळी 7 वाजता त्या धर्मवीर बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। प्रामुख्यानं 28 तारखेला सकाळी एक हिंदू मित्र यात्रा याचं पण आयोजन करण्यात आलेलं। ती दुपारी 3 वाजता नवघरच्या मैदानावरून निघून बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत पोहोचेल आणि त्याचबरोबर 30 तारखेला 5100 म्हणजे कलश यात्रा जी असते ती कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एकाच पेहरावामध्ये आमच्या महिला भगिनी त्या कलश यात्रेमध्ये सामील होतील आणि त्या कलश यात्रेच्या माध्यमातून समारोप हा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे मैदानावर करण्यात येईल। राज्यामध्ये आणि प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यामध्ये हे पहिल्यांदाच अशा प्रकारचं संत संमेलन होत असल्याकारणानं आणि प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार होणार असल्याकारणानं या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे।